आपण बघूया ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणजे काय. तर ॲज द नेम सजेस्ट ॲग्रो फॉरेस्ट्री मीन्स, ॲग्रो म्हणजे ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री मीन्स प्लांटेशन ऑफ फॉरेस्ट ट्री इन ॲग्रिकल्चरल लँड अलॉंग विथ द ॲग्रिकल्चर इज नोन ॲज दी ॲग्रो फॉरेस्ट. ओके, म्हणजे त्याला मराठीमध्ये वनशेती असं म्हटलं जातं. म्हणजे शेती पण करायची प्लस त्याच्यामध्ये जे झाडं आपण लावतो शेतामध्ये किंवा शेताच्या बांधावर असू दे. ओके, तर ह्याला मिक्स क्रॉपिंग त्याला म्हणायचं, म्हणजे ॲग्रिकल्चर प्लस फॉरेस्ट्री, म्हणून त्याला नाव दिलं आहे ॲग्रो फॉरेस्ट्री. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी व्हॉट इज मेन बाय ॲग्रो फॉरेस्ट्री डेफिनेशन. ओके, तर डेफिनेशन आपण बघूया. द इंटरनॅशनल ॲक्ट ऑफ कंबायनिंग ॲग्रिकल्चर अँड फॉरेस्ट्री. ओके, म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, कंबाईन कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत ॲग्रिकल्चर प्लस फॉरेस्ट्री टू क्रिएट इंटिग्रेटेड अँड सस्टेनेबल अप्रोच फॉर बेटर यूज ऑफ लँड इज नोन एज ॲग्रो फॉरेस्ट्री. म्हणजेच काय, इंटिग्रेटेड म्हणजे असं दोन्ही एकत्रित काय काय ॲग्रिकल्चर अलॉंग विथ फॉरेस्ट्री. ओके, फॉर सस्टेनेबल अप्रोच. सस्टेनेबल अप्रोच मीन्स, सस्टेनेबल म्हणजे काय की शाश्वत. ओके, म्हणजे शाश्वत म्हणजे काय की ह्या जनरेशनला पण तुम्हाला बेनिफिट झाला पाहिजे आणि नेक्स्ट जनरेशनला पण त्याचं ते बेनिफिट झालं पाहिजे, त्याला म्हणायचं सस्टेनेबल. ओके, तर सस्टेनेबल ॲग्रिकल्चर हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, तर इट कंबाईन द प्रिन्सिपल अँड टेक्नॉलॉजीज ऑफ ॲग्रिकल्चर. म्हणजेच काय की ह्याच्यामध्ये काय काय वापरलं जातो, कशाचं तत्व वापरलं जातं, प्रिन्सिपल अँड टेक्नॉलॉजीज ऑफ ॲग्रिकल्चर अँड फॉरेस्ट. म्हणजे दोघांचं टेक्निक किंवा प्रिन्सिपल त्या ठिकाणी त्याचा यूज केला जातो. म्हणजे फॉरेस्ट्री म्हणजे काय, त्याचं कन्सेप्ट पहिल्यांदा ह्याच्यामध्ये लागू केला जातो. त्यानंतर ॲग्रिकल्चर म्हणजे काय, हे दोन्ही जे पॉईंट्स आहेत ते हे एकत्रित करून ते एक कन्सेप्ट बनवलं आहे ॲग्रो फॉरेस्ट्री टू क्रिएट डायव्हर्स प्रोडक्टिव्ह. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की डायव्हर्सिटी ह्याच्यामध्ये वाढती. ओके, कशाची डायव्हर्सिटी, प्लांटची डायव्हर्सिटी, कारण तुम्ही नंबर ऑफ प्लांट्स ह्या ठिकाणी इंटरमिक्स त्या ठिकाणी ग्रो करताय, त्याला तुम्ही मल्टिप्लाय करताय. ओके, आणि त्यांच्यापासून तुम्ही प्रोडक्ट हार्वेस्ट करताय. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, ते इको फ्रेंडली आहे. इको फ्रेंडली का म्हटलेलं आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही डायव्हर्स प्लांट लावलेले आहे त्या ठिकाणी, म्हणून ते इको फ्रेंडली असणार. कारण जर तुम्ही मोनोकल्चर केलं, मोनोकल्चर याचा अर्थ काय की तुम्ही एकच क्रॉप तुम्ही कल्टिवेट केलं, फॉर एक्झाम्पल तुम्ही भात लावताय किंवा एखादं फक्त कॅशू नट तुम्ही लावला किंवा फक्त ओनली मँगो लावला की ते झालं मोनोकल्चर. ओके, तर तुम्ही ह्या ठिकाणी मँगो, चिक्कू, त्यानंतर काजू, त्यानंतर टीक असे मिक्स तुम्ही क्रॉप लावलं, त्यामध्ये तुम्ही बांबूज लावलेत. ओके, तर प्रत्येक ट्रीजपासून तुम्हाला वेगवेगळ्या सीझनमध्ये वेगवेगळं उत्पन्न मिळतो आणि तुम्हाला त्यामध्ये लॉस होत नाही. कधी कधी काय होतं, सपोज तुमचं मोनोकल्चर असेल, सम सीझनमध्ये काय सीझनमध्ये व्हेरिएशन झालं की ते क्रॉपवरती एखादा डिसीज पडतो किंवा त्याच्यामध्ये फ्रुटिंग व्यवस्थित होत नाही मोनोकल्चर असल्यामुळे, मग अख्खाच्या अख्खा तुमचं शेती लॉसमध्ये जाते. जर डायव्हर्सिटी असेल तर त्या ठिकाणी एक जरी क्रॉपवरती जरी लॉस झाला तर बाकीच्या क्रॉपपासून तुम्हाला उत्पन्न मिळू शकतो. म्हणून त्याला म्हणलेलं आहे डायव्हर्स प्रोडक्टिव्ह अँड इको फ्रेंडली अँड सस्टेनेबल सिस्टीम. सस्टेनेबल आहे. ओके, तुमचं पिढी पण त्याच्यापासून फ्रूटपासून त्या ट्रीपासून उत्पन्न मिळू शकतो, नेक्स्ट जनरेशनसुद्धा त्याच्यापासून मिळू शकतो. ओके, त्याला म्हणायचं सस्टेनेबल सिस्टीम. ओके, व्हॉट इज द एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह. सेकंड पॉईंट इज द, आता एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह काय आहे ॲग्रो फॉरेस्ट्रीचं आपण ते बघूया. ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की इट इम्प्रूव्ह द इन्व्हायरमेंट फॉर प्रमोटिंग ॲग्रिकल्चर फ्रॉम ॲडवर्स क्लायमॅटिक फॅक्टर्स. ओके, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, इन्व्हायरमेंटलला काय करतो, प्रोमोट करतो. कारण तुम्ही त्या ठिकाणी ट्रीज लावलेला आहे, ट्रीजपासून भरपूर ऑक्सिजन त्या ठिकाणी जनरेट होतो. ओके, त्यानंतर त्या ठिकाणचं जे क्लायमॅटिक कंडिशन आहे ते कूल राहते ॲज कम्पेअर टू सराउंडिंग टेम्परेचरपेक्षा. जिथं झाडं आहे तिथलं टेम्परेचर काय असतो, कमी असतो. त्यामुळं इन्व्हायरमेंट काय असतो, प्रमोट करतो. ओके, आणि ॲडवर्स क्लायमॅटिक फॅक्टर्स. ॲडवर्स क्लायमॅटिक फॅक्टर्स म्हणजे काय की रेनफॉल आहे, कधी कधी ऊन जास्त पडतो, उन्हाळा जास्त पडतो, जास्त टेम्परेचर वाढलं की झाडं जास्त पाणी लागतं, बरोबर की नाही. तर अशा जर तिथं झाडं असतील तर त्या ठिकाणचं जे क्लायमॅटिक कंडिशन आहे ते कूल असतो. ओव्हरऑल तुमचं जे पाण्याचे ऑपरेशन आहे ते स्लो होतो त्याच्या खालच्या असलेल्या पिकांचं. ओके, आणि तिथं पाणी खपसुद्धा कमी लागतो. तर इन्व्हायरमेंट प्रमोट करतो, फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह. सेकंड म्हणजे काय, इट इन्क्रीज दी सप्लाय ऑफ वूड फ्युएल टू डोमेस्टिक यूज. म्हणजे तुम्ही असे काही झाडं लावलेले आहेत की त्यांच्यापासून तुम्हाला त्यांच्या फांद्यापासून, साईड ब्रांचेसपासून जळण्यासाठी लाकडं पण मिळतात. ओके, वूड फ्युएल. स्मॉल टिंबर. ओके, छोटे छोटे काही काही एक वर्षाची झाडं असतात, निलगिरीचे वगैरे, त्यांच्यापासून
बांधकामाला किंवा फर्निचरसाठी त्याच्यापासून लाकूड यू कॅन यूज फॉर टिंबर, स्मॉल टिंबर, त्याला म्हणायचं लाकूड. फॉर रुरल हाऊसिंग बांबू इज बेस्ट एक्झाम्पल. ओके, निलगिरी बेस्ट एक्झाम्पल. 2-2 वर्षामध्ये त्याचे काय होतं, उत्पन्न आपल्याला मिळू शकतो. फॉडर फॉर लाईव्हस्टॅक. फॉडर म्हणजे आपण नेक्स्ट फ्यू एक्झाम्पल्स आपण बघूया फोटोग्राफ्समध्ये. म्हणजे तुमचे शेळे असतील, जनावर असतील तर त्यांना चारा देणारी झाडं पण आपण त्या ठिकाणी लावू शकतो. ओके, विच आर दीज फॉडर बिल्डिंग प्लांट्स विल सी इन द नेक्स्ट स्लाइड. देन मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट फॉर लोकल इंडस्ट्रीज. ओके, मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल यू कॅन ऑल्सो कल्टिवेट द मेडिसिनल प्लांट्स. ओके, तर मेडिसिनल प्लांटचं जे प्रोडक्ट असे जे काही झाडं आहेत की ज्यांच्यापासून अर्जुना आहे. ओके, अर्जुनाचं साल आपण वापरू शकतो. सराका अशोका यू कॅन कल्टिवेट सरोकाचं. मग त्यांचं जे साल वगैरे आहे झाडाचं ते काढून आपण लोकल जे इंडस्ट्री आहे छोटे की ज्याच्यापासून आयुर्वेदिक टॅबलेट वगैरे बनवत असेल तर त्या लोकल छोट्या इंडस्ट्रीला आपण हे सब आपण प्रोव्हाइड करू शकतो. ओके, किंवा एखादं तुमचं छोटासा पल्प बनवणारं इंडस्ट्री असेल त्या अर्बन एरियामध्ये, लोकल इंडस्ट्रीमध्ये, तर तुम्ही त्या ठिकाणी पेरू तुमचं लागवड केलं ते पेरू त्या इंडस्ट्रीला तुम्ही देऊ शकता की ज्याच्यापासून जाम, जेलीज वगैरे ते बनवू शकतो. म्हणजे जे तुमचे मायनर फॉरेस्ट प्रोडक्ट आहेत तर तुम्ही लोकल इंडस्ट्रीला सप्लाय करून मँगो तुम्ही देऊ शकता, त्याच्यापासून ते पल्प किंवा माजा वगैरे बनवते. ओके, अशा पद्धतीनं हे करणे. इट ॲड टू नॅचरल ब्युटी ऑफ लँडस्केप. ओके, सेकंड काय आहे की तुम्ही त्या ठिकाणी मल्टिपल क्रॉप लावलेला आहे, मल्टिपल ट्रीज लावलेले आहेत, त्यामुळे त्यातली जमीन जी आहे ती लँडस्केप चांगली दिसायला, जंगलसारखं मिनी फॉरेस्ट. इट क्रिएट जस्ट लाईक अ मिनी फॉरेस्ट. क्रिएट रिक्रिएशनल फॉरेस्ट. जंगलसारखी शेती असेल तर एक चांगलं मनोरंजन, भरपूर बर्ड्स त्या ठिकाणी येतात व्हिजिटिंग करण्यासाठी फॉर बेनिफिट ऑफ रुरल पॉप्युलेशन. ओके, नेक्स्ट इट प्रोव्हाइड जॉब फॉर अनस्किल्ड वर्कर. ओके, जे अनस्किल्ड वर्कर आहेत, जे न शिकलेले जे लोक आहेत त्यांच्याकडे काही दुसरं काही त्यांना करता येत नाही मजुरीशिवाय, मग अशांना वर्षभर त्या ठिकाणी त्यांना रोजगार भेटून जातो. कारण तुम्ही डिफरंट टाईपचे प्लांट्स लावल्यामुळे डिफरंट टाईप्सचं तुम्हाला फ्रुटिंग वेगवेगळ्या सीझनमध्ये मिळतो. त्या फ्रूटपासून त्यांना जे काही 4 पैसे मिळतात. ओके, त्यांना जॉब मिळतो. ओके, इट कॅरीज आउट रिहॅबिलिटेशन ऑफ द लँड. ओके, एखादं जमीन पडीक वगैरे असेल तर त्या अशा पडीक जमिनीमध्ये तुम्ही अशा ट्री प्लांटेशन करू शकता. ओके, जनावरांना चारा वगैरे लागवड त्या ठिकाणी करू शकता पडीक जमिनीवरती. मग तिथून त्या जमिनीची काय होती, रिहॅबिलिटेशन करता, म्हणजे त्या पडीक जमिनीचं काय करता तुम्ही, त्याचं यूज करता, म्हणून त्याला म्हणायचं रिहॅबिलिटेशन ऑफ लँड. ओके, दीज आर द एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ agroforestry. Last one is it raises the standard of living and quantity of life for rural people. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कधी वाढतो लोकांचं, जेव्हा त्यांच्याकडे पैसा असेल. ओके, when they have a sufficient money for their survive. ओके, तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग तेव्हाच वाढतो. क्वांटिटी ऑफ लाईफ फॉर द रुरल पीपल. ओके, सगळ्यात महत्त्वाचं. आता नेक्स्ट पॉईंट इज द टाईप ऑफ ॲग्रोफॉरेस्ट्री सिस्टीम. ओके, तर ॲग्रोफॉरेस्ट्री सिस्टीममध्ये कुठले टाईप्स आहेत. ओके, तर बेस्ड ऑन देअर युटिलायझेशन ऑफ लँड. ओके, तुम्ही त्याचं कुठल्या पद्धतीचं लँडमध्ये कुठल्या टाईपचं क्रॉप तुम्ही कल्टिवेट करता त्याच्यावरनं त्याचं परत क्लासिफिकेशन केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, आता फर्स्ट इज दी ॲग्री सिल्व्हिकल्चरल सिस्टीम. ॲग्री सिल्व्हिकल्चरल सिस्टीम मीन्स व्हॉट, ह्या ठिकाणी ॲग्रिकल्चर प्लस सिल्व्हिकल्चर तुम्ही करू शकता, त्याला म्हणायचं ॲग्री सिल्व्हिकल्चरल सिस्टीम. आता ह्याच्यामध्ये काय, इन दिस मेथड ॲग्रिकल्चर क्रॉप्स आर मिक्स्ड विथ ट्री क्रॉप. ओके, ॲग्रिकल्चर क्रॉप्ससोबत ट्री क्रॉप्स मिक्स करता. ओके, इंटरस्पेस्ड बिटवीन डेम. ओके, म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल हे ट्रीज तुम्ही लाईन लावला असेल, असे ट्रीज लावले असतील तुम्ही, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे बाकी जे स्पेस आहे, सपोज ह्याचं मधलं डिस्टन्स जे आहे ते सपोज 20 फीट, 20 फुटाचं डिस्टन्स आहे. मग 20 फुटाच्या डिस्टन्समध्ये तुम्ही ह्या ठिकाणी वेगवेगळ्या लेग्युम्स वगैरे तुम्ही लावू शकता. ओके, ज्यांना शेड लिव्हिंग प्लांट्स तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. ओके, ज्या फॉर एक्झाम्पल आता मसाल्याचे पिकं वगैरे छोटे छोटे जे आहेत ते त्या ठिकाणी यू कॅन ग्रो. चिली, मिरची लावू शकता. देन जिंजर, कुरकुमा, हळद वगैरे, त्यांना सावली म्हणजे जास्त ऊन लागत नाही. बनाना. ओके, अशा पद्धतीनं दोन्ही इंटरस्पेसमध्ये तुम्ही अशा क्रॉप घेऊ शकता. ओके, तर त्याला म्हणायचं ॲग्रिकल्चर अँड सिल्व्हिकल्चरल सिस्टीम. द परफॉर्मन्स ऑफ ट्री क्रॉप्स आर बेटर इन दिस सिस्टीम व्हेन कम्पेअर्ड टू मोनोकल्चर. मग अशा ह्याच्यामध्ये झाडं चांगले वाढते. ओके, तर दुसरं आहे सेकंड पॉईंट इज द सिल्व्होपास्चरल सिस्टीम. सिल्व्होपास्चरल सिस्टीम म्हणजे काय, द प्रोडक्शन ऑफ वुडी प्लांट्स कंबाइंड विथ पास्चर. ओके, वुडी प्लांट्स सिल्व्होपास्चरल म्हणजे काय की सिल्व्हिकल्चर प्लस पास्चर, त्याला म्हणायचं सिल्व्होपास्चर. आता सिल्व्हिकल्चर म्हणजे काय की आपण बघितलं की
ट्री प्लांटेशन करायचं. ओके, आता पाश्चरल म्हणजे जनावरांना लागणारं जे काही चारा आहे ते जे कल्टिवेट करतो त्याला म्हणायचं पाश्चरल. ओके, कुरण आपण त्याला मराठीत म्हणतो. तर प्रोडक्शन ऑफ वुडी प्लांट्स म्हणजे झाडं लावायचे प्लस त्या दोघांच्या मध्ये काय करायचं आपल्याला ह्या ठिकाणची. ओके, तर आपण ह्या ठिकाणी काय करू शकतो, कल्टिवेशन ऑफ फॉडर प्लांट्स, फॉडर यील्डिंग प्लांट्स. ओके, चारा ज्याच्यापासून जनावरांना चारा उपलब्ध होतो असे जे काही प्लांट्स असे प्लांट्सचं कल्टिवेशन करतो त्याला म्हणायचं सिल्वो पाश्चरल सिस्टीम. ट्री प्लस पाश्चरिंग लँड. ओके, द ट्रीज अँड श्रब्स आर ग्रोन टू प्रोड्यूस फॉडर फॉर लाईव्हस्टॉक, जनावरांना फॉडर म्हणून आपण चारा म्हणून, टू प्रोड्यूस टिंबर, फ्युएल वूड, फ्रूट्स एक्सेट्रा. म्हणजे हे जे झाडं आहेत ते आयदर तुमचे वूड प्रोड्युसिंग असतील, टीक म्हणजे सागवानाचा वूड लाकूड आपण यूज करू शकतो, किंवा यू कॅन प्लांट फ्रूट यील्डिंग ट्रीज. ओके, त्या ठिकाणी फ्रूट यील्डिंग ट्रीज वगैरे द सिस्टीम्स. ओके, तर अशा पद्धतीचे जे सिस्टीम आहे त्याला म्हणायचं सिल्वो पाश्चरल सिस्टीम. तर ह्याच्यामध्ये परत सब कॅटेगराईज केलेलं आहे सिल्वो पाश्चरमध्ये. नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण बघूया प्लांटेशन ऑन पाश्चर. ओके, फक्त पाश्चर म्हणजे कुरणासाठी जर प्लांटेशन केलं असेल तर ते टू सप्लिमेंट फॉडर प्रोडक्शन. ओके, फॉडर प्रोडक्शनला हे करणे, सप्लाय प्रोत्साहन देणे इन दी सिस्टीम. व्हेरियस ट्रीज श्रब्स आर प्लांटेड टुगेदर टू पाश्चर लँड. म्हणजे ह्या ठिकाणी वेगवेगळ्या ट्रीज असतील किंवा श्रब्स असतील. ओके, बट ते कशासाठी, फॉडरसाठी म्हणून. ओके, फॉर एक्झाम्पल आता अकॅशिया निलोटिका हे ट्री आहे, सुबाबूळ. अकॅशिया ल्युकोसेफाला हा सुद्धा मोठा ट्री आहे. टॅमेरिंडास चिंच आहे. अझाडिरेक्टा इंडिका हा सुद्धा कडुलिंबाचं झाड आहे. ओके, हे सगळे काय आहेत, हे ट्रीज आहेत. ओके, की ज्याच्यापासून चारा वगैरे जनावरांना ते आपण देऊ शकतो, त्याच्या झाडाचा पाला वगैरे. ओके, नेक्स्ट आहे प्रोटीन बँक म्हणजे प्रोटीन रिच ट्रीज. ओके, की ज्या झाडामध्ये ज्या झाडाच्या लीव्जमध्ये प्रोटीन रिच भरपूर आहे, प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे, असे प्लांट्स आपण लावू शकतो. ओके, फॉर एक्झाम्पल सिस्बानिया ग्रँडिफ्लोरा, शेळीचं बेस्ट आवडता चारा आहे सिस्बानिया. तर ह्याच्यामध्ये प्रोटीन भरपूर असतो कारण हे बिलॉंग्स टू फॅमिली लेग्युमिनेसी. ओके, ग्लिरिसिडिया सीपीएम हे जे काय ह्याच्यापासून तुम्ही जास्त पद्धतीनं ऑर्गॅनिक मॅन्युअर तुम्ही बनवू शकता ग्लिरिसिडियाचं, कारण हे फास्ट ग्रो होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की ह्याच्यापासून चांगल्या पद्धतीचं ऑर्गॅनिक कंपोस्ट तयार होतो, खत तयार होतो. ओके, त्यानंतर अकॅशिया निलोटिका. ओके, सुबाबूळ आपण मगाशी बघितलं. अल्बिजिया लेबाक हे सुद्धा झाडामध्ये, हे सगळे काय आहेत, हे लेग्युमिनेसी फॅमिलीमधले झाड आहेत, त्यामुळं लेग्युमिनेसी फॅमिलीमधले प्रोटीन जास्त असतो. ओके, असे such type of trees you can grow as a protein rich trees. Okay, next one is the live fences. live fences म्हणजे असे फेन्सेस म्हणजे कुंपण. अशा पद्धतीचं कुंपण करायचं तुमच्या शेतीला की ते झाडं लावायचे डायरेक्ट, त्याला म्हणायचं लाईव्ह झाडं लावायचे, त्याच्यापासून उत्पन्न पण मिळतो आणि ते कुंपण म्हणून पण काम करतो. इन दी सिस्टीम व्हेरियस फॉडर ट्रीज अँड हेजेस. ओके, म्हणजे ट्री आणि हेजेस आर प्लांटेड फॉर लाईव्ह फेन्स टू प्रोटेक्ट प्रॉपर्टी फ्रॉम द स्टेरी ॲनिमल. तुमचं जे जमीन आहे त्याच्यापासून बाकीच्या ते रानटी जे काही ॲनिमल्स आहेत, ओके, आतमध्ये घुसून आहे तुमच्या शेतामध्ये, त्यांचं प्रोटेक्शन पण हवं आणि त्यांच्या झाडापासून चारा पण हवं, म्हणून त्याला म्हणायचं लाईव्ह फेन्सेस. आता कुठले कुठले असे झाडं लावू शकतो, इरिथ्रिना, सिस्बानिया ग्रँडिफ्लोरा, ग्लिरिसिडिया सेपियम. ओके, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ लाईव्ह फेन्सेस. ओके, नेक्स्ट पॉईंट इज द ॲग्रो सिल्वो पाश्चरल सिस्टीम. मग आपण ह्या ठिकाणी बघू शकतो ॲग्रिकल्चर प्लस सिल्व्हिकल्चर. ओके, प्लस पाश्चरल सिस्टीम, असे 3 शब्द ह्या ठिकाणी आहेत. ओके, ॲग्रिकल्चर, सिल्व्हिकल्चर आणि पाश्चरल सिस्टीम. म्हणजे ॲग्रिकल्चर करायचं प्लस त्याच्यामध्ये सिल्व्हिकल्चर म्हणजे झाडं लावायचे, प्लस त्याच्यामध्ये जर जागा रिकामी असेल तर त्याच्यामध्ये कुरणासाठी म्हणजे जनावरांसाठी जे काही चारा लागेल, फॉडर यील्डिंग प्लांट्स, ते आपण लावू शकतो. ओके, म्हणजे 3 पॉईंट्स ह्याच्यामध्ये येतात, ॲग्रिकल्चर, सिल्व्हिकल्चर आणि पाश्चर. ओके, दिस सिस्टीम इन्व्हॉल्व प्रोडक्शन ऑफ वुडी पेरेनियल. ओके, म्हणजे ॲग्रिकल्चर कशासाठी, शेतीसाठी. सिल्व्हिकल्चर ट्रीज. ओके, ट्रीज म्हणजे तुमचे लाकूड असेल किंवा फ्रूट यील्डिंग ट्रीज असतील. पाश्चर म्हणजे पाश्चरमध्ये तुमचे वेगवेगळे फॉडर यील्डिंग प्लांट्स असतील. ओके, म्हणजे छोट्या हर्बॅशियस गवतापासून तुम्ही मोठ्या श्रबी प्लांटपासून म्हणजे जे जनावरं खाऊ शकतात असे जे चारा आहे त्याला म्हणायचं पाश्चर यील्डिंग प्लांट्स. ओके, फॉडर यील्डिंग प्लांट्स. तर त्यामध्ये परत सब कॅटेगराईज केलेलं आहे होम गार्डन. होम गार्डनमध्ये काय केलं जातं आपण, हाय प्रोडक्टिव्ह मल्टीपर्पज सस्टेनेबल गार्डन कल्टिवेटेड प्रायमरी एम्स टू फूड प्रोडक्शन. ओके, म्हणजे मुख्यतः त्यामध्ये अन्नधान्य प्रोडक्ट्स करण्यासाठी जे केलं जातं त्याला म्हणायचं होम गार्डन. ओके, दीज आर फाउंड एक्सटेन्सिव्हली इन हाय रेनफॉल एरिया. जिथं रेनफॉल एरिया जास्त आहे, जिथं रेनफॉल जास्त पडतो. फॉर एक्झाम्पल कोकणामध्ये बघा सगळ्यांच्या घरासमोर काही ना काही झाडं आहेत की ज्याच्यापासून काळी मिरी आहे, नारळ असतो, कोकम असतो,
केळीची झाडं तुम्हाला बऱ्याच घरांसमोर तुम्हाला बघायला मिळतो. म्हणजे अशा पद्धतीचं होम गार्डन प्रत्येकाच्या समोर असतो. काही जण भाजीपालासुद्धा वॉल असेल, मटर असेल, वेल असते, दोडक्याचं वेल, काकडीचं वेल, प्रत्येकाच्या घरासमोर असं छोटासा होम गार्डन असतो. ओके. मग शक्यतो अशा प्रकारचं तुमचं जे होम गार्डन आहे ते मोस्टली हाय रेनफॉल एरियामध्ये बघायला मिळतो. तुम्ही केरळामध्ये गेला, खाली कर्नाटकामध्ये गेला, कोकणामध्ये अशा टाईपचं होम गार्डन प्रत्येकाच्या घरासमोर बघायला मिळतो. ओके. इन द ट्रॉपिकल कंट्रीज ऑफ एशिया. It practices in mostly in Kerala, Tamil Nadu, okay, in Maharashtra also, okay, mostly coconut as a main crop, okay. In this system, many species of grasses, herbs, shrubs, trees, vegetables are grown in a definite pattern along with main crop, okay. तर अशा पद्धतीनं छोटं 1-2-5 गुंठ्याची जमीन असेल तर अशा पद्धतीचं नारळ, सुपारी, केळी, आंबा असतो, प्रत्येकाच्या घराजवळ चिक्कू असतो, प्रत्येकाची झाडं त्याच्यामध्ये असते, प्लस जनावरांसाठी थोडा चारा. तर अशा छोट्याशा जागेमध्ये जे काही सगळ्या प्रकारचे जे मिक्स सिस्टीम असतो त्याला म्हणायचं होम गार्डन. हे ॲग्रोसिलो पाश्चरल सिस्टीममध्ये येतो, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही शेती पण करता, झाडं पण लावता, तुमची सागवानची झाडं पण असतात, नारळ झाडं असतात, त्यानंतर जनावरांसाठी थोडंफार तुम्ही काय करता, चारा पण लावता, म्हणून त्याला म्हणायचं ॲग्रोसिलो पाश्चरल सिस्टीम. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट ह्याच्यामध्ये होम गार्डन नंतर उडी हेज ग्रो. म्हणजे काय की उड म्हणजे लाकूड, हेज ग्रो, ओके, म्हणजे उडी फॉडर श्रब्स. ओके. म्हणजे लाकूड पण मिळतो त्यांच्यापासून चारा पण मिळतो, आणि असे श्रब्स किंवा ट्रीज. ओके. ओके. तर अशा पद्धतीचं हेजेस म्हणजे कुंपणासाठी वगैरे तुम्ही लावू शकता. यू कॅन सी हिअर सम ऑफ द एक्झाम्पल्स ऑफ प्लांट्स. फॉर एक्झाम्पल, दिस इज अ ल्युकोना ल्युकोसेफाला. ओके. हे यू माइट हॅव सीन दिस प्लांट्स इन व्हेरियस पार्ट्स ऑफ इन द कोकण. ओके. हे दिस प्लांट इज अ रिच सोर्स ऑफ प्रोटीन. ओके. शेळीचा आवडता चारा आहे हा. ओके. इट बिलॉंग्स टू फॅमिली मायमोसेसी. Okay, this is Gliricidia sepium. It flowers in the month of February and March. Okay, so this plant leaves are high yielding carbon and which contain high amount of nitrogen. So it is best source of organic manure. Okay, organic manure ह्याच्यापासून चांगला बनतो. This is Sesbania grandiflora. Okay, this leaves flowers are rich source of protein, which is also best food for मोस्टली कॅटल्स, छोटे छोटे जे काही शेळी वगैरे आहेत त्यांच्यासाठी चांगला आहे हा. दिस इज अकॅसिया निलोटिका सुबॉबळ म्हणतो. त्याच्यामध्ये टॅनिन जास्त असतो, प्रोटीन जास्त असतो. ओके. हे सुद्धा शेळींसाठी चांगलं आहे. यू कॅन सी हिअर द फ्रूट्स पॉड्स ऑफ दिस ट्रीज अँड द फ्लावर्स. ओके. दिस बिलॉंग्स टू फॅमिली मायमोसेसी. ओके. लेग्युमिनेसीचे सब फॅमिली मायमोसेसी. हे सुद्धा पॅपिलिनेसी, पण फॅमिली ह्याची लेग्युमिनेसी. ओके. तर अदर सिस्टीममध्ये ॲग्रो फॉरेस्ट्रीमध्ये काही परत एक टर्मिनॉलॉजी ते म्हणजे ॲपिकल्चर ट्री. म्हणजे ट्रीज तर लावायचेत आपल्याला, पण ते ट्रीज हेतू तुमचं काय आहे ते महत्त्वाचं आहे. तुम्ही फ्रूट इल्डिंग ट्रीज लावणार आहे ॲग्रिकल्चर सिस्टीममध्ये तुमच्या, का वूड इल्डिंग ट्रीज आहे. वूड लावलं की ते तुमचं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट झाला, म्हणजे तुम्हाला 20-25 वर्षांतर त्याचे रिटर्न्स मिळणार त्या झाडापासून, ते झाड विकलं. फ्रूट इल्डिंग ट्री लावलं की 3ऱ्या-4थ्या वर्षापासून तुम्हाला फ्रूट मिळतो. ओके. आता ॲपिकल्चर ट्री म्हणजे काय की अशी झाडं लावायची की ज्या झाडांना फ्लावरिंग आलं की त्या फ्लावरपासून मध गोळा करायचं तुम्हाला. ओके. ओके. ॲपिकल्चर म्हणजे मधमाशीचं तुम्ही छोटे छोटे बॉक्स पण ठेवले असेल तुमच्या गार्डनमध्ये, तो यू कॅन ऑल्सो कलेक्ट सम हनी. ओके. बाय कल्टिवेटिंग सच टाईप ऑफ ट्रीज. ओके. मग ज्या झाडामध्ये फ्लावर भरपूर महिन्यापर्यंत टिकून राहू शकतो असे झाडं लावायचे की ज्याच्यात त्या झाडाचं जे मध आहे चांगलं आयुर्वेदिक असेल. ओके. ते तुम्ही मध वगैरे काढून त्या ठिकाणी विकू शकता. ओके. मग त्याला म्हणायचं, अशी जर ट्री लावले असेल तर त्याला म्हणायचं ॲपिकल्चर ट्री. नेक्स्ट आहे ॲक्वा फॉरेस्ट्री. म्हणजे तुमचे माशाचं शेती वगैरे असेल, मच्छी शेती वगैरे आपण म्हणतो. मग अशा माशांना जे काही खाणारं जे काही मासे खाणारे जे काही प्लांट्स आहेत, प्लांटचे जे लीव्ज आहेत. ओके. असे प्लांट तुम्ही कल्टिवेट करू शकता, जेणेकरून ते झाडाचे फांदी त्या पाण्यामध्ये टाकलं किंवा त्याचे पानं काढून टाकलं की ते पानं ते फिश खातील आणि तुम्हाला ते फिश विकल्यानंतर त्याचे पैसे मिळतील. ओके. त्याला म्हणायचं ॲक्वा फॉरेस्ट्री. मिक्स्ड वूड लॉट्स म्हणजे काय, इन दिस सिस्टीम मल्टीपर्पज ट्रीज आर ग्रोन. वेगवेगळ्या प्रकारचे झाडं त्या ठिकाणी गोळा केला जातो. ते तुम्हाला फ्युएल वूडसाठी असेल किंवा टिंबरसाठी असेल, फॉडर असेल, सॉईल कन्झर्वेशन असेल, रिक्लेमेशन ऑफ सॉइल्स, फ्रूट इल्डिंग ट्रीज असतील. हे व्हेरियस तुमचं एम्स काय आहे त्याच्यावरती ते डिपेंड करतो. ओके. तर आता लास्टली आपण बघूया सिग्निफिकन्स. आता अग्रोफॉरेस्ट्रीचं सिग्निफिकन्स बऱ्यापैकी आपण बघितलेलं आहे, अग्रोफॉरेस्ट्रीचं सिग्निफिकन्स. पण लास्टली आपण बघूया इन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यू ना. तर
जेव्हा आपण इन्व्हायरमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघतो की इन्व्हायरमेंटल सिग्निफिकन्स काय त्याचं, की इट प्रोटेक्ट इकोसिस्टम बाय रिड्युसिंग प्रेशर ऑन नॅचरल फॉरेस्ट. ऑब्वियसली तुम्ही जर लाकडं जर जंगलातून जर गोळा करत असाल जळणासाठी वगैरे, तुमचं स्वतःचं शेती आहे तर त्याच्यामध्ये भरपूर तुम्ही जळणा फॉरेस्ट लावलं असेल तर त्याचे जे साईड ब्रँचेस आहेत, ओके, ते साईड ब्रँचेस कापून छोटे छोटे तुम्ही ते जळणासाठी म्हणून वापरू शकता. त्यामुळे तुम्हाला जंगलावरती डिपेंड राहायची गरज नाही. अल्टिमेटली जंगलावरचं जे प्रेशर आहे ते कमी होतं. ओके, त्यामुळे इकोसिस्टम चांगलं राहतो. त्यामुळे हे एक बेनिफिट आहे. इट इम्प्रूव्ह मायक्रो क्लायमेट अँड स्ट्रक्चर ऑफ सॉईल. ओके, ऑब्वियसली तुम्ही झाडं लावलं की सॉईलचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी बदलतो, हेल्दी सॉईल बनतो. कारण मॅच्युअर जे लीव्ज आहेत ते फॉल झाल्यानंतर ना त्या ठिकाणी काय होतं, ते कुजतो, त्यापासून मॅन्युअर तयार होतो, चांगला ऑर्गॅनिक कंपोस्ट तयार होतो. त्यामुळे सॉईल स्ट्रक्चर बदलतो. ओके, ॲडिशन ऑफ ऑर्गॅनिक मॅटर बाय डिकम्पोजिंग ऑफ लिटर. Next significance is the reduce the surface runoff of water over the soil and thereby avoid leaching out of the nutrient and erosion of soil. जमिनीची धूप थांबते. ओके, माती वाहून जात नाही जमिनी झाडामुळे वगैरे. ओके, कारण पावसाचं पाणी हे पहिल्यांदा झाडावरती पडतं, झाडावरचं पाणी हे थोडं दुसऱ्या पानावरती पडतो, एका पानावरचं दुसऱ्या पानावरती, आणि तिथून त्याचं जे प्रेशर आहे पाण्याचं, की जसं की एखादं जमीन मोकळी असेल आणि डायरेक्ट जर रेनफॉल होत असेल तर डायरेक्टली ते जे पावसाचं जे प्रेशर आहे ते जमिनीवर पडतो आणि तिथलं ते पाण्यासोबत ते सगळं माती वाहून जाते. जर झाडं लावलं असेल तर त्या ठिकाणी सरफेस रनऑफ कमी होती. ओके, जमिनीची धूप कमी होतो. तर हे झालं एन्व्हायरमेंटल पॉईंट ऑफ व्ह्यूनं. तर इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यूनं काय इम्पॉर्टन्स आहे ॲग्रोफॉरेस्ट्रीचं. तर फर्स्ट इज देर इज अ ग्रेट इन्क्रीज इन द प्रोडक्शन ऑफ फूड. ओके, कारण तुम्हाला जीवनावश्यक घराला लागणारे जे काही ट्रीज आहेत, म्हणजे तुम्ही सगळ्या प्रकारचे फ्रूट त्या ठिकाणी लावलेले आहे, फ्रूट हिल्डिंग ट्रीज वगैरे तुम्ही लावलेलं आहे. ओके, त्यामुळं तुमचं पहिल्यांदा घरच्यासाठी जे लागणारं हे आहेत फ्रूट्स आहेत ते तुम्ही लावलेले, किंवा फूड लावलेले आहेत, व्हेजिटेबल्स लावलेले आहेत. ओके, त्यानंतर फायबर त्या पण मिळू शकतो. काही झाडं आहेत की त्याच्यापासून नॅचरल फायबर बनतो. टिंबर, लाकूड, आपण आपल्या शेतामधलं फणस असेल, फणसाचं आपल्याला फ्रूट पण मिळते आणि ते मॅच्युअर झाल्यानंतर त्याच्यापासून इमारतीसाठी लाकूड पण मिळतो. टीक आहे. ओके, सिसम आहे, फ्युएल वूड आपल्याला मिळतो, पावडर मिळतो. हे सगळ्या इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यूनं सिग्निफिकन्स आहे. इट ओव्हरकम द डिसएडव्हान्टेज ऑफ सिंगल क्रॉपिंग और मोनोकल्चर. तुम्ही तेच जर एकच फक्त केळी किंवा नुसतंच एकाच प्रकारचं जर पीक घेतलं की त्याच्यामध्ये रिस्की असतो. कारण सपोज एखादा मोठा पाऊस आला किंवा वादळी वारा आला की सगळं ते काय होतं, खराब होऊ शकतो. अशा पद्धतीचं मिक्स क्रॉपिंग जर सिस्टीम असेल तर एक जरी झाड त्यामधलं खराब झालं तरी दुसऱ्या प्लांटपासून आपल्याला त्याचं उत्पन्न मिळू शकतो. त्यामुळे रिस्क ह्याच्यामध्ये कमी असतो हॉर्टिकल्चरमध्ये, ॲग्रोफॉरेस्ट्रीमध्ये. इट हेल्प टू इम्प्रूव्ह स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. हे आपण मगाशी बघितलं. अशा पद्धतीचं जर मिक्स क्रॉपिंग असेल तर आपल्याला स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, कारण प्रत्येकापासून आपल्याला वेगळं उत्पन्न मिळत असतो. त्यामुळं आपल्याकडे पैसे येतात, आपलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतील. ओके, तर दिस इज द सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिकल सिग्निफिकन्स. नंतर सोशल सिग्निफिकन्स काय, की इट इन्क्रीज क्वालिटी अँड डायव्हर्सिटी ऑफ फूड क्रॉप. ओके, तर क्वालिटी आणि डायव्हर्सिटी जी आहे ते फूड क्रॉपची वाढती. तुमच्या शेतामध्ये भरपूर प्रकारचे तुम्ही ट्रीज लावलेले आहेत, त्या ठिकाणी व्हेजिटेबल्स लावलेले आहेत. ओके, त्यानंतर देअर बाय प्रोव्हाइड हेल्दी न्यूट्रिएंट्स टू द सोसायटी. म्हणजे चांगले हेल्दी तुम्ही स्वतः पिकवलेलं ऑर्गॅनिक हेल्दी व्हेजिटेबल्स तुम्हाला खायला मिळतो. इट हेल्प इम्प्रूव्ह अँड स्टॅबिलाइज सोशल कम्युनिटीज. ओके, तुम्हाला हेल्दी जर खायला मिळालं की तुमचं हेल्थ चांगलं राहणार, त्यामुळे सोसायटी हेल्दी राहणार. दॅट इज द सिग्निफिकन्स ऑफ सोशल सिग्निफिकन्स. ओके, इट इम्प्रूव्ह अँड स्टॅबिलाइज सोशल कम्युनिटी. त्यामुळे तुमचं कम्युनिटी जे आहे ते सोशल राहतो. ओके, तर इट इम्प्रूव्ह रुरल लिव्हिंग स्टँडर्ड इन द रुरल लाईफ बाय सस्टेन्ड एम्प्लॉयमेंट अँड हायर इन्कम. ओके, रोजगार मिळतो तिथल्या लोकांना वर्षभर, आणि तिथल्या लोकांचं इन्कम, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढतो, त्यांची इन्कम वाढते. ओके, शहराकडे लोक जात नाही. तर दिस इज द कन्सेप्ट ऑफ ॲग्रोफॉरेस्ट्री. Okay, in this lecture we have seen what is meant by agroforestry, definition, their principle, aim and objectives of agroforestry, and lastly we have seen the importance of agroforestry. Okay, in next lecture we will see organic farming.